आषाढी वारीचा सोहळा सुरळीतपणे पार पाडावा यासाठी 5 जिल्ह्यातले पोलीसही सज्ज झालेले आहेत। अगदी प्रस्थानापासून ते आषाढी एकादशीपर्यंत पालखीच्या प्रत्येक मुक्कामी किती बंदोबस्त असेल याचंही नियोजन पोलिसांनी केलंय। कसा असणारे वारीचा बंदोबस्त याबाबत विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार हिनं। वारीचं नियोजन हा नेहमीच एक उत्सुकतेचा भाग असतो, मात्र त्यामागे कष्ट असतात ते पोलिसांचे देखील। विश्वास नांगरे पाटील माझ्यासोबत आहेत। सर, कसं नियोजन असणार या दोन्ही पालखी मार्गांचं? हे पहा, विस्तृत नियोजन दोन्ही पालख्यांचं करण्यात आलेलं आहे। आज तुकोबारायांची पालखी निघालेली आहे, ती सोलापूर एक्सप्रेस हायवेवरून पंढरपूरला पोहोचेल। उद्या आळंदीतनं पालखी नीराच्या मार्गे लोणंद मार्गे पंढरपूरला जाईल। यामध्ये गर्दीचं नियमन, वाहतुकीचं नियमन, मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणचा बंदोबस्त आणि घातपात विरोधी ज्या उपाययोजना करायच्या असतील त्याचा बंदोबस्त हा व्यवस्थित लावलेला आहे। त्यात प्लेन क्लोथमधला बंदोबस्त पण मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे। काही म्हणजे हौशे नवशे गवशे जसे वारीत येतात तसे काही चोरटे पण येत असतात आणि गरीब वारकऱ्यांच्या चोऱ्या छोट्या मोठ्या असल्या तरी त्या अतिशय महत्त्वाच्या असतात। त्यामुळे ते आयडेंटिफाय करण्यासाठी आमच्या 5ही जिल्ह्यातनं आम्ही ओळखणारे कर्मचारीसुद्धा त्या SP-ना दिलेले आहेत। त्यामुळं त्या चोरट्यांचा बंदोबस्त पण वेगळ्या पद्धतीनं लावलेला आहे। छेडछाड महिलांची होऊ नये यासाठी वेगळा बंदोबस्त लावलेला आहे। पहाटेच्या वेळेला नदी नाल्यामध्ये कुणी आंघोळ करताना घसरून बुडू नये यासाठी ज्या ज्या ठिकाणी आंघोळीचे थांबे आहेत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रकाश यंत्रणा, थांब्याच्या ठिकाणी CCTVचं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। विस्तृत नियोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की शांततेने ही वारी पार पडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।